वसा जनसेवेचा। बदलत्या काळात मोबाईल आणि टीव्हीच्या विडख्यात अडकलेल्या विद्यार्थी पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगर शेवली येथे अभ्यासाचा भोंगा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्रभाऊ सावडे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले। गावातील मुलांच्या अभ्यासात सातत्य राहावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांनी पालकांशी चर्चा करून ही संकल्पना मांडली। याला गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एका दानशूर माजी विद्यार्थ्याने या भोंग्यासाठी 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली। आता दररोज संध्याकाळी 7 वाजता गावात अभ्यासाचा भोंगा वाजतो आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळी अभ्यासाला बसतात। या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे 7 ते 9 या 2 तासांच्या कालावधीत गावातील पालक स्वतःचे मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवतात। यामुळे घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। केवळ भोंगा वाजवून न थांबता शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल लोखंडे, श्री वाघमारे सर, सतीश दादंडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मुले अभ्यास करत आहेत की नाही याची खात्री करतात। उद्घाटन प्रसंगी बबनराव पाटील सावडे, छगनराव पाटील सावडे, सोमनाथ संस्थान अध्यक्ष अमोल पाटील सावडे, शरद वानखेडे, छगनभाऊ दांदडे, रविभाऊ जवंजाड, मोहन सावडे, भगवान सावकर यासह अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते। शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनीही या गृहभेटीमध्ये सहभाग नोंदवला। प्रतिक्रिया: ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीसाठी पालकांनी दाखवलेली ही जागरूकता कौतुकास्पद आहे। भोंगा वाजतात संपूर्ण गावात अभ्यासाची शांतता पसरते हे चित्र सुखावह आहे। श्री अनिल लोखंडे, मुख्याध्यापक, सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।